Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. आणि फायनली आपलं सिमिलॅरिटी हे जे जॉमेट्रीचं चॅप्टर आहे त्याचा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सुरू करतो आहे आणि फटाफट 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे, काही 3 मार्क्सचे क्वेश्चन आहे. उत्तर कसे लिहायचे, बेसिक कन्सेप्ट सगळ्या डिटेलमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेला आहे. आता फटाफट आपल्याला त्या बेसिक कन्सेप्ट वापरायच्या आणि इथे आपल्याला हे आन्सर्स लिहायचे आहे. ठीक आहे. चलो फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशोज ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. किती सिंपल आहे. एक तुमचा ट्रायंगल आहे, हा तुमचा एक ट्रायंगल आहे आणि हा काय आहे तुमचा दुसरा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलचा जो बेस आहे, समजा आपण त्याला नाव देऊया ABC. डायग्राम काढला आणि अजून सिंपल जातं, त्याच्यामुळे डायग्राम शक्यतो काढत जा. ओके, त्याला मार्क्स नसतात पण मग ठीक आहे, काढल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर होतात. पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा बेस किती दिलेला आहे त्यांनी 9. ओके, याचा बेस किती आहे 9. अँड हाईट काय असते, ही त्यांची हाईट आहे. हाईट किती दिलेली आहे 5. त्यानंतर दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस किती आहे 10 आणि त्याची हाईट किती दिलेली आहे 6 दिलेली आहे. अशा पद्धतीने छानपैकी आपण काय करूया, सगळ्यात पहिले ह्या ज्या डायग्राम्स आहे ह्या डायग्राम्स काढून घेऊया. ओके, डायग्राम काढल्यानंतर आता बघा पुढे काय करायचं आपल्याला, त्यांच्या फाइंड द रेशोज ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता तुम्हाला आठवतंय सगळ्यांना काय सांगितलं होतं मी. A1 ज्यावेळेस बेस आणि हाईट सेम नसेल त्यावेळेस A1/A2 इज इक्वल टू काय सांगितलं, दॅट इज द रेशो ऑफ द रेशोज ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. आठवते सगळ्यांना. अरे आठवते का सगळ्यांना, जरा सांगा पटापट मला. आता हेच काय करावं लागणार आहे, हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला शब्दात पण लिहावा लागणार आहे. कसं लिहिणार, आणि हे कंपल्सरी, कारण जॉमेट्रीमध्ये तुम्हाला कुठलंही एक्सप्लेन करताना त्याचं रिझन द्यावं लागतं. हे का ते का, त्याचं कारण काय हे कंपल्सरी लिहावं लागतं. कारण जॉमेट्री म्हणजे डायग्रामचा खेळ आहे आणि रिझनचा खेळ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना हे कंपल्सरी आहे. मग आता इथे फटाफट आपण त्याचं रिझन शब्दामध्ये लिहून घेऊया. दॅट इज द रेशो ऑफ, तुम्ही पण फटाफट लिहून घ्या. आलं लक्षात, हे सगळं लिहायचं. आता हे पाठ करायची गरज आहे का नाही, मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलं आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. हे कसं लक्षात ठेवायचं ऑलरेडी सांगितलं आहे. ओके. मग लेट आपण काय करूया, लेट काहीतरी मानूया. ओके ठीक आहे, लेट. मग आता आपण जो पहिला ट्रायंगल आहे त्याचा जो बेस आहे तो B1 मानूया, त्याची हाईट H1 मानूया, हा B2 मानूया आणि हा H2 मानूया. ओके आणि त्याचा जो एरिया आहे तो A1 आणि एरिया A2 मानूया. ठीक आहे, डायरेक्टली आपण अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. मग डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू शकतात किंवा लेट क्रमाने रिस्पेक्टिव्हली लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे का, कारण की रिस्पेक्टिव्हली पहिल्या ट्रायंगलचा A1, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B1, हाईट H1, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया A2, हाईट B2 आणि तुमची जी बेस आहे तो B2 आपण मानलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला पाहिजे तर परत लिहा आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये आन्सर आपण काय करणार आहोत, व्हॅल्यू पुट करणार आहोत. व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत. ठीक आहे, चला परत लिहिते मी. A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इंटू H1/H2. ठीक है. चलो इसमें वैल्यू डालेंगे. B1 किती आहे तुमचं, B1 आहे तुमचं 9, H1 किती आहे 5, त्यानंतर B2 किती आहे 10, त्याच्यानंतर H2 किती आहे 6. आता आपल्याला कट करायचं आणि आन्सर मिळेल. याला कशाने भाग जातो 6 आणि 9 ला रे 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. मग काय आलं आपलं 3 × 5 10 × 2 आलेला आहे. 10 × 2 आलेला आहे. परत याला भाग जातो 5 1 जा 5, 5 2 जा
10 म्हणजे काय आलं आपलं 3 × 1 आणि 2 × 2. आन्सर काय आलेला आहे आपला एरियाचा रेशो A1/A2 इज इक्वल टू 3 1 जा 3 2 2 जा 4 म्हणजे किती आला 3:4. और काय म्हणू शकता 3:4. किंवा तुम्हाला वाटत असेल टीचर आम्हाला असं नाही करायचं डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं करू शकता 3 5 जा 15 10 नाही 9 5 जा 45 ना 9 5 जा 45 9 5 जा 45 करा आणि 10 6 जा 60 आणि याला मग परत भाग द्या. याला कशाने भाग देणार आहात याला तुम्ही याने भाग देऊ शकतात कशाने 5 ने भाग देऊ शकतात 5 1 जा हे बघा इथे 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10 5 9 जा 45 परत इथे 3 ने भाग द्या 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12 म्हणजे असं जरी केलं तरी आन्सर काय येते तुमचं 3:4च येतं आहे. किती छान आणि किती सिंपल आणि किती मस्त क्वेश्चन होता हा की जर त्यांची हाईट आणि बेस हे जे डिफरंट दिले आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो काय होता. मग तुमच्या समोर लगेच हा फॉर्म्युला डोळ्यासमोर आला त्याच्यावरून ह्या फॉर्म्युलावरून आपण शब्दात लिहिलं दॅट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट अशा पद्धतीने लिहिलं. त्याच्यानंतर आपण लेट केलं हे लिहिलं तरी चालेल डायरेक्टली लिहिलं नाही लिहिलं तरी चालणार आहे. 2 मार्क्सला बोर्डाच्या पेपरमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे. सो इट इज व्हेरी IMP क्वेश्चन MCQs मध्ये पण बऱ्याचदा विचारला गेला आहे. मग फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या आणि आपल्याला रेशो मिळाला आहे 3:4. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आन्सर आपल्याला शब्दामध्ये जर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स जर मिळवायचे असतील तर काय करायचं आहे काय विचारलं त्यांनी फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. मग तुम्ही लिहिणार इथे देअरफॉर द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगलच्या ऐवजी ऑफ ट्रायंगल्स इज 3:4 असं पूर्ण वाक्यात उत्तरल्या तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळणार आहे. समजलं क्लिअर किती छान छोटासा प्रश्न होता. ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट आता आपण बघणार आहोत आपला सेकंड क्वेश्चन. फटाफट खूप सिंपल आणि खूप छान क्वेश्चन आहे. इन फिगर 1.13 BC परपेंडिक्युलर टू AB. BC काय दिलेला आहे AB ला परपेंडिक्युलर दिलेला आहे. BC कुठे रे BC हा BC म्हणजे BC काय आहे याची हाईट आहे. ही कशाला परपेंडिक्युलर आहे AB ला. या AB ला इथे काय आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचा इथे अँगल तयार करते. 90 डिग्रीचा इथे अँगल तयार करते. पुढे काय म्हणतात ते AD इज परपेंडिक्युलर टू AB. पण इकडे AD सुद्धा काय आहे ह्या AB ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय लक्षात येते का तुमचा इथे बेस दोघांचाही बेस सेम आहे. AB हा या ट्रायंगलचा पण बेस आहे. AB या खालच्या ट्रायंगलचा पण काय आहे तुमचा बेस आहे. मग त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहे. व्हॅल्यूज काय दिलेले आहे बघा इथे व्हॅल्यूज त्यांनी दिलेले आहे. BC इज इक्वल टू 4. BC म्हणजे याची हाईट तुमची 4 दिलेली आहे. याची हाईट किती दिलेली आहे तुमची इथे 4 दिलेली आहे. ही 4 हाईट दिलेली आहे आणि AD याची हाईट किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ADB. किती छान. आता लक्षात येते की तुमच्या ज्यावेळेस बेस सेम असल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं होतं आठवतंय की तुम्हाला ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तेव्हा त्यांचा एरियाचा रेशो काय असतो त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. लक्षात येतं तुमच्या आठवतंय हे सांगितलं होतं ज्यावेळेस तुमची बेस सेम असतो त्यावेळेस काय असतो तो हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. कारण का तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता B1 B2 × H1 H2 सांगितला होता. पण बेस दोघांचा सेम आहे म्हणून बेस कट झाला म्हणून त्यांचा रेशो काय येईल त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार आहे. काय येणार आहे त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार आहे. मग आता हे फक्त लिहायचं आहे आपल्याला आणि फटाफट 1 मिनिटाच्या आत आपल्याला या प्रश्नाचा आन्सर इथे मिळणार आहे. मग काय करणार पहिले लिहून घेणार दॅट इज A1/A2 इज इक्वल टू H1/H2. हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर पुढे काय करायचं पुढे हे शब्दामध्ये लिहायचं आहे आपल्याला. कारण जिओमेट्रीमध्ये आपल्याला रिझन द्यावे लागतात ना म्हणून मस्तपैकी शब्दामध्ये लिहायचं. आता म्हणाल टीचर पाठ कसं करायचं काय टेन्शन घेऊ नका. पाठ नाही करायचं. काय लिहिणार तुम्ही when the triangle with the same base ज्या ट्रायंगलचा बेस काय आहे सेम आहे द एरिया ऑफ ट्रायंगल विथ द सेम बेस इज प्रपोर्शनल टू देअर हाईट्स.
मस्त लिहून झालेलं आहे. A1/A2 = H1. एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ सेम बेस. ट्रायंगलचा तुमचा एरिया बेस काय आहे तुमचा सेम आहे. आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. त्यांचा जो प्रपोर्शनल आहे तो करस्पॉन्डिंग हाईट्सचे असतो. ठीक आहे. चलो आता आपण काय करणार आहोत, फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणार आहे. ट्रायंगल कुठला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC लिहून घेतला. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे रे, ADB. ओके. याच्यामध्ये आपण काय करूया आता, व्हॅल्यूज पुट करणार आहोत. चला, याचा बेस काय आणि याची हाईट काय, ABC कुठे, ABC याचा बेस काय आहे AB. याची हाईट काय आहे BC घ्या, CB घ्या, सारखंच. त्यानंतर ADB, हा ट्रायंगल ADB याचा पण बेस काय आहे AB. याची हाईट काय आहे AD. AB कॅन्सल, AB कॅन्सल. मग काय राहिला तुमचा जो एरिया आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC अपॉन AD च्या रेशो बरोबर येणार आहे. चलो बोलो BC क्या है, BC है आपका 4. AD काय आहे 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 4 1 जा 4 2 जा 8. देअरफॉर त्यांचा रेशो काय आला, मग हे परत एकदा लिहावं लागणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1:2. 1:2 झालं मस्त. कॉंग्रॅच्युलेशन, आन्सर आलेला आहे. किती सिंपल. त्यांनी देन फाइंड काय फाइंड करायला लावलं, हेच फाइंड करायला लावलं आणि आपला आन्सर आलेलं आहे. काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस बेस सेम असेल तर त्याचा जो एरियाचा जो रेशो आहे तो हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो, म्हणजे 1:2. ठीक आहे, जी हाईट दिली आहे त्याचा फक्त रेशो घ्यायचा आहे. क्लिअर. किती मस्त एक्झाम्पल होतं छोटं. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, हा आहे 3rd क्वेश्चन आणि हा 2 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. खूप छान आणि सिंपल आणि मस्तपैकी क्वेश्चन आहे. पहिले प्रश्न समजून घेऊया. प्रश्नांचा अर्थ समजला की तुम्हाला आन्सर काढायला काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, चला फटाफट समजून घेऊया. इन अडजॉइंट फिगर, म्हणजे ह्या फिगरमध्ये सेगमेंट PS परपेंडिकुलर सेगमेंट RQ. PS कुठे गेली, ही PS. चलो PS काय आहे तुमची, ही जी PS आहे कशाला परपेंडिकुलर आहे, RQ ला. या RQ ला काय आहे, ही परपेंडिकुलर आहे, 90 डिग्रीचा अँगल करते. सेगमेंट QT पाय. ओके, सेगमेंट QT कशाला आहे परपेंडिकुलर, QT. आठवलं का, QT कशाला परपेंडिकुलर आहे, सेगमेंट PR ला काय आहे, ही परपेंडिकुलर, ही याला परपेंडिकुलर आणि ही काय आहे, याला परपेंडिकुलर आहे. आणि पुढे काय दिलं आहे, RQ कुठे गेला, RQ इथपासून ते इथपर्यंत किती दिलेलं आहे, 6. त्यानंतर PS कुठे आहे रे, PS हे पण 6 दिलेलं आहे हाईट. PR पूर्ण PR हे दिलेलं आहे 12, हे पूर्ण 12 दिलेलं आहे. आणि फाइंड QT आपल्याला फाइंड करायचं आहे. काय टेन्शन घेऊ नका, मस्त एकदम छान प्रश्न आहे. ठीक आहे. आता आपण आपला ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे, दोघांची हाईट आणि तुमचा जो बेस आहे तो सेम आहे का नाही. मग आपण आपल्या नेहमीप्रमाणे करू शकतो की ज्या ट्रायंगल द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स which do not having the same height or same base, सेम हाईट आणि सेम बेस आहे का दोघांचा, नाही. मग त्याचा जो रेशो असतो इट इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. याने आपण काय करू शकतो, हा क्वेश्चन सॉल्व 2 पद्धतीने करू शकतो. दोन्ही पद्धत तुम्हाला समजावून सांगते. हे केल्यानंतर आपण काय करत असतो, नेहमी वर्ड मध्ये म्हणजे शब्दामध्ये लिहित असतो. लिहा पटापट. आता माहिती ना तुम्हाला लिहिणार कसं, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे फटाफट लिहून टाकणार आहात, कारण जॉमेट्री म्हणजे आपल्याला रिझन लिहायचं आहे. ठीक आहे. चलो, आता तर हे छानपैकी सगळ्यांच्या लक्षात राहिलेलं असणार आहे. ओके, हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण काय करणार, याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट करणार आहोत. ओके, इथे कसला एरिया घेणार आहोत,
तो जो ट्रायंगल आहे त्या दोन्ही ट्रायंगलचा काय करणार आहे आपण एरिया A1 आणि A2 दोन्ही ट्रायंगल काय आहे तुमचे सेम आहे. ट्रायंगल कुठला दिलेला आहे, ट्रायंगल कुठला दिलेला आहे PQR. दोघांचा ट्रायंगल सेम आहे. सो A1 A2 काय लिहिणार ट्रायंगल PQR. दुसरा ट्रायंगल पण त्यांनी सेम दिलेला आहे ट्रायंगल PQR. ट्रायंगल सेम आहे फक्त बेस आणि हाईट वेगळा आहे. इकडे याचा पहिल्याचा बेस, पहिला जो ट्रायंगल याचा बेस काय घेणार आहे तुम्ही RQ. याची हाईट काय घेणार PS. लक्ष द्या हा बेस ही हाईट. त्यानंतर हा परत हाच ट्रायंगल याच्यामध्ये बेस हा हाईट QT. ओके RQ त्याच्यामध्ये बेस आता काय घेणार PR आणि हाईट काय घेणार हाईट घेणार आहात तुम्ही QT आणि QTच आपल्याला काय करायचं आहे इथे फाइंड करायचं आहे. आता PQR होईल कॅन्सल 1 येणार आहे ना कारण की दोघं काय सेम आहे. सो इथे 1 आलेला आहे. RQ ची व्हॅल्यू किती आहे 6. PS ची व्हॅल्यू पण किती आहे 6 अपॉन PR ची व्हॅल्यू आहे 12 इंटू QT आपल्याला काढायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही. 6 1 जा 6 6 2 जा 12 त्यानंतर 2 1 जा 2 2 3 जा 6 काय झालं. सो 1 इज इक्वल टू 3 इंटू 1 अपॉन QT. हा QT आपण इकडे नेऊया क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू QT इज इक्वल टू 3 इंटू 1 3. देअरफॉर QT इज इक्वल टू 3. QT काय आलं 3 युनिट्स. त्यांनी आपल्याला काही दिलेलं नाही ना त्याला मेजरमेंट. सो QT आलेला आहे. QTच फाइंड करायला QT पाय किती आलं 3 युनिट्स. QTची व्हॅल्यू काय आली आहे 3 युनिट्स. किती छान सोपं उदाहरण होतं बघा. बेसही सेम नाही हाईटही सेम नाही. मग अशा केसमध्ये त्यांचा जो एरियाचा रेशो आहे तो त्यांच्या काय असतो बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट सोबत असतो. मग तो आपण शब्दात लिहून घेतलं ते लिहिलं. पण त्यांनी ट्रायंगल आपल्याला सेम दिलेला आहे म्हणून ट्रायंगल सेम लिहिलं. त्याचा बेस हाईट लिहिली. मग ते PQR काय आलं कॅन्सल 1:1 केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग व्हॅल्यू टाकली आणि आपल्याला 3 युनिट्स इथे मिळालेलं आहे. ही झाली आपली नेहमीची मेथड. पण हे जे एक्झाम्पल आहे ते आज आपण जे आहे ते अजून एका मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. कुठली मेथड आहे चला छानपैकी समजून घेऊया. हे एक्झाम्पल तुम्ही म्हणाल टीचर बोर्डाच्या पेपरमध्ये कुठल्याही पद्धतीने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके चला फटाफट मी तुम्हाला समजावून सांगते हे एक्झाम्पल अजून दुसऱ्या मेथडने. आता बघा आता तुम्ही नीट लक्ष द्या बघा. हा ट्रायंगल कुठला दिलेला आहे हा आपला रेडवाला ट्रायंगल. हा ट्रायंगल त्यांनी इथे छानपैकी दिलेला आहे. जे काय आहे ते ह्या ट्रायंगलशी रिलेटेड आहे. मग साधी गोष्ट आहे आपण जर ट्रायंगल PQR घेतला पहिला जो ट्रायंगल आहे तो घेतला इन ट्रायंगल PQR चं जर आपल्याला काय काढायचं आहे एरिया फाइंड करायचा. इन ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला 1/2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला वापरून आपण काढू शकतो का. येस ऑब्विसली फाइंड करू शकतो. येस बोलो बेस काय आहे या ट्रायंगलचा RQ. बेस काय आहे RQ की जो 6 आहे. नंतर हाईट काय आहे याची PS की जी 6 आहे. मग आपण याच्यात जर किमती टाकल्या बेस किती आला तुमचा बेस 6 घेतला. त्याच्यानंतर हाईट पण किती घेतली 6. 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 6 3 जा 18 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा एरिया आलेला आहे किती 6 3 जा 18 युनिट्स. त्यांनी काही दिलेलं नाही ना आपल्याला युनिट्स म्हणून काय लिहिणार तुम्ही 18 युनिट्स. म्हणजे तुम्ही पहिले ह्याचा एरिया फाइंड करू शकतात ह्या केसमध्ये. ठीक आहे. चला आता परत ह्याच ट्रायंगलचा एरिया दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे कुठला PQR चाच. पण लक्षात घ्या इथे बेस आपल्याला हा घ्यायचा आहे. बेस हा घ्यायचा आहे आणि QT फाइंड करायचा आहे आणि हाईट ही घ्यायची. पहिल्या याच्यामध्ये काय केलं आठवतं. पहिल्या याच्यामध्ये हा बेस घेतला आणि ही काय घेतली आपण ब्ल्यू कलरने दाखवली ही हाईट घेतली. हा बेस घेतला आणि ही काय घेतली तुमची हाईट घेतली 6 आणि 6. पण दुसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण हा जो आहे हा तुमचा बेस आणि ही हाईट. मग ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल आपला तोच आहे इन ट्रायंगल PQR. ओके इन ट्रायंगल PQR. एरिया त्याचा फाइंड करायचा सेम. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपण इथे पण वापरणार आहोत. ओके आता ऑलरेडी
PQR चा एरिया आपल्याला आलेला आहे. हा काय इथे आलाय, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. 18 युनिट्स हा एरिया आलाय, तो 18 इथे टाकला आपण. 1/2 बेस 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 किती आहे, बेस 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 आता आपला 12 घ्यावा लागणार आहे ना, आपल्याला हा बेस घ्यावा लागणार आहे. सो 12 आणि हाईट आपल्याला QT, ही QT काढावी लागणार आहे म्हणून QT आपण तसेच तसं ठेवलं. इथे तुम्हाला अजून एक स्टेप वाढवायची तर वाढवू शकता तुम्ही. कसं कसं बघा, इथे बरं ठीक आहे मी हे रफ करते आणि तुम्हाला ही अजून एक स्टेप वाढवून एक्स्ट्रा सांगते बघा. ओके सो 1/2 बेस काय घेतला, बेस आता ह्या टाइमला आपण PR घेतलेला आहे आणि हाईट काय घेतली आपण, QT घेतलेली आहे. आता आपण याच्यात व्हॅल्यू टाकूया. ओके, याची व्हॅल्यू किती आली आहे, 18 आलेली आहे. 1/2 PR आलेला आहे 12 आणि ही QT काढणार आहोत. 2 1 जा 2, 2 6 जा 12. मग 18 इज इक्वल टू 1 इंटू 6 इंटू QT. ओके 6 1 जा 6, 6 इंटू QT. ये 6 को हम शिफ्ट करेंगे इधर, हा इकडे गुणाकारला आहे, इकडे येताना तो भागाकारला. 6 1 जा 6, 6 3 जा 18. ओके मिल गया, हमारी QT हमें मिल गई. किती मिळाली QT मिळालेला आहे, किती मिळाला QT आपल्याला मिळालेला आहे, किती रे QT इज इक्वल टू 3 युनिट्स. एवढं QT आपल्याला मिळालंय बघा. दोन्ही मेथडनी केलेलं आहे. याला इक्वेशन त्यांनी विचारलं की हा कुठून आला, बाय इक्वेशन नंबर 1. 18 कुठून आला, बाय इक्वेशन नंबर 1. रिझन पण लिहा, बाय इक्वेशन नंबर 1. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने काय करू शकतात तुम्ही, इथे फाइंड करू शकतात याचं आन्सर. इथे पण 3 युनिट आलं, तिथे पण 3 युनिट आलं. आपल्या नेहमीच्या फॉर्म्युलाने पण करू शकतात. पहिले ह्या ट्रायंगल जो आहे, हा ट्रायंगल जो आहे याचा हा बेस घ्यायचा, ही हाईट घ्यायची आणि काढायचा त्याचा एरिया. त्याच्यानंतर हा बेस घ्यायचा आणि ही हाईट घ्यायची आणि परत काढायचं QTची व्हॅल्यू. क्लिअर दोन्ही मेथडनी समजलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा. चला फटाफट शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, नोटबुकमध्ये हे सगळं नोट डाऊन करा. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता 2च क्वेश्चन राहिले आणि 1.1 फिनिश. तो स्टुडंट हा आहे तुमचा 4th नंबरचा क्वेश्चन आणि 4th नंबरचा क्वेश्चन छानपैकी मस्तपैकी समजून घेऊया. पहिले इन द ॲडजॉइनिंग फिगर, म्हणजे ही फिगर AP इज परपॅन्डिक्युलर टू BC. AP बघा, AP ही आहे परपॅन्डिक्युलर कशाला, BC ला. परपॅन्डिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा. हे चिन्ह आपण करून घेऊया. AP इज परपॅन्डिक्युलर टू BC अँड AD अँड BC आर पॅरलल. हे काय आहे, परपॅन्डिक्युलरचं साइन. हे काय आहे, पॅरललचं साइन. हे तर लक्षात आहे तुमच्या. पॅरललचं साइन काय असतं, हे. परपॅन्डिक्युलरचं साइन काय असतं, उलटा T. अशा पद्धतीने काय असतं, हे इथे साइन असतं. ठीक आहे, मग ते काय म्हणतात की हे याला परपॅन्डिक्युलर आहे आणि ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्स काय आहेत, एकमेकींना अशा पद्धतीने पॅरलल आहे. काय आहे, पॅरलल. माहिती ना तुम्हाला, वहीचे आपले पेजेस असतात, त्याच्यामधल्या 2 लाईन्स, नंतर आपल्या तुमच्या तारेच्या वायर्स, नंतर रेल्वेचे रूळ, किती सारे पॅरललचे एक्झाम्पल आहे. नंतर तुमची जी विंडो असते त्या विंडोचे बार, हे सगळे पॅरललचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग हे पॅरलल आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC कुठे गेला, ABC हा जो ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा एरिया फाइंड करायचा आहे. आणि अजून काय सांगितलं, एरिया ऑफ ट्रायंगल BCD म्हणजे हा सांगितलं बरं का, BCD. ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपल्याला काय करायला लावला, त्यांनी फाइंड करायला लावला. प्रश्न समजला तुम्हाला. त्यांनी हा एरिया, ह्या ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगलचा एरिया तुम्हाला इथे फाइंड करायला लावलेला आहे. आता तुमच्या लक्षात येते का, हे दोन्ही ट्रायंगलचा काय आहे, बेस सेम आहे. मग बेस सेम असेल तर ते काय असतं, द एरिया विथ अ ट्रायंगल, ज्याचा बेस सेम असतो त्याचं काय असतं, ते आपण त्याचा जो एरियाचा जो रेशो आहे तो हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. काय असतो, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. हे आपण शिकलेलो आहोत. मग आता याची हाईट कुठली आहे बघा, याची हाईट कुठली आहे तुमची, AP. याची हाईट AP आहे. पण याची हाईट कुठे, ह्या ट्रायंगलची हाईट दिलेली का तुम्हाला, मी सांगितलं होतं ना, आठवतं का पहिल्या लेक्चरमध्ये, ऑब्च्युस अँगल ट्रायंगल आहे. याची हाईट कुठे येणार आहे, याची हाईट अशा पद्धतीने इथं येणार आहे. याची हाईट काय असणार आहे, ती आता ही काढायची गरज आहे का नाही तुम्हाला समजावून सांगते. याची हाईट ही असणार आहे. मग साधी गोष्ट आहे, मग 2 पॅरलल लाईन्स असेल
तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स काय असतं, इक्वल असतं. त्यांच्यामधलं डिस्टन्स काय आहे, इक्वल आहे. मग आता साधी गोष्ट, ह्या आपल्या दोन पॅरलल लाईन्स आहे, इथे काय आहेत, ही आपल्या दोन पॅरलल लाईन्स आहे. ही एपी काय आहे, त्यांची हाईट आहे. ही एपी जर एपी आपल्याला दिलेलीच नाही, मग ही समजा आपण dt घेतली, मग हे dt आणि एपीचं डिस्टन्स काय येणार तुमचं सेम. ही जर 1 असेल तर ही पण काय 1, ही 5 असेल तर ही पण 5. म्हणजे दोन पॅरलल लाईन्स असेल तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते नेहमी सेम असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून काय करायचं आहे आपल्याला इथे हे फाइंड करायचं आहे. मग साधी गोष्ट आहे, हे जर सेम आहे मग हाईटचा त्यांचं एरियाचा रेशो काय येणार आहे, A1/A2 इज इक्वल टू H1 हाईट 1, याची पण 1:1. किंवा आपण ते थर्ड शिकलो होतो की ज्याच्यामध्ये बेसही सेम आहे. बेस दोघांचा किती आहे, BC आहे, याचा पण BC आहे. आणि हाईटही दोघांची सेम आहे. हाईट किती आहे, 1 आहे. याची जरी AP असेल आणि याची जरी DT आपण जर मनाने धरली, पण दोघांची काय असते, सेम असते. जर दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स सेम असतं, मग BC/BC आणि इथे 1:1 कॅन्सल किती आलं, 1:1 असा रेशो इथे आलेला आहे. आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल, आता हे आपल्याला फक्त शब्दात मांडायचं आहे. छानपैकी 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळवायचे आहे आपल्याला. मिळवायचे ना सगळ्यांना, कोणाकोणाला मिळवायचे जरा मला लिहा बरं कमेंट सेक्शन मध्ये. टीचर आम्हाला मिळवायचे आहे मार्क्स, ठीक आहे. चलो आता आपण काय करणार आहोत, ओके आता इथे सोल्युशन आपण स्टार्ट करणार आहोत. कसं करणार, दॅट इज दोन पॅरलल लाईन्स. पहिले आपण हे जे लिहिलंय ना ते लिहून घेऊया. AP इज परपेंडिक्युलर टू BC अँड तिथूनच कॉपी करते, गिव्हन AD इज पॅरलल टू BC. ओके. मग आता ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल कोणता, ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल BCD बेस आर सेम. दोघांमध्ये बेस काय आहे, बेस आर सेम. बेस काय आहे, दोघांचे सेम बेस आहे, सेम, काही टेन्शन नाही. पुढे त्याच्यानंतर दोन पॅरलल लाईन्स ते एक लिहून टाकूया. एक सेंटेन्स सांगितलं, द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट. डिस्टन्स बिटवीन two parallel lines is constant. हे काय असतं तुमचं, कॉन्स्टंट असतं. हे इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. मग डिस्टन्स पण कॉन्स्टंट असतं, म्हणजे हाईट पण कॉन्स्टंट आहे आणि तुमची बेस पण काय आहे, सेम आहे. मग ह्या केसमध्ये A1/A2 इज इक्वल टू 1:1 हे तुम्हाला माहिती आहे. पण आपण काय करूया, छानपैकी ते आता इथे मांडूया. ओके. एरिया घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. दोघांची बेस घेऊया, दोघांची हाईट घेऊया. दोघांचा बेस काय आहे, बघा इथे जरा नीट लक्ष द्या. दोघांचा बेस काय आहे, BC. दोघांचा बेस काय आहे, BC. हा ट्रायंगल बघा, याचा बेस पण काय आला, BC आला. आता तुम्ही हा ट्रायंगल बघा ABC, याचा बेस पण काय आला, हाच आला BC. म्हणजे बेस काय आला दोघांचा, BC, इथे पण काय आला, BC. ओके. आणि हाईट काय घेतली, ही AP. आता हाईट काय, दोघांमधलं डिस्टन्स काय असतं, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणून 1:1 घेणार आहोत हाईट. आणि सो BC कॅन्सल, 1:1 कॅन्सल. म्हणजे किती आलं तुमचं इथे आन्सर काय आलेलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC and area of triangle BCD is equal to 1/1 or 1:1. त्यांच्या एरियाचा रेशो किती आहे, 1:1. किती छान,
सिंपल मस्त एक्झाम्पल होतं. पहिले गिवन लिहून घेतलं त्यांच्यासारखं, बेस दोघांचे सेम आहे दाखवलं. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स हे कॉन्स्टंट असतं. ही एक लाईन प्रूफसाठी, हे कशासाठी आम्ही हे विथ प्रूफ तुम्हाला काय करतो आहे, एक्सप्लेन करतो आहे, म्हणून ही लाईन पण त्यांना एक सपोर्टिव्ह म्हणून लिहून टाकली. त्यानंतर A1/A2. इथे मात्र तुम्ही अजून एक लिहू शकतात, व्हेन द बेस अँड हाईट इज सेम. ओके, इथे तुम्ही ते वाक्य लिहू शकता. तुम्हाला सांगितलं ना ते वाक्य कसं लिहायचं, दॅट इज इथे एक लिहू शकता तुम्ही, दॅट इज द रेशो ऑफ हे लिहायचं बरं का, हे वाटलं तर लिहा तुम्ही. रेशो ऑफ इज ऑलवेज काय असतो नेहमी 1:1. हे याला सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून हे सेंटेन्स तुम्ही लिहू शकतात. ओके, आणि मग लिहिलं, व्हॅल्यू टाकल्या, 1:1 ही आलेली आहे. सो अशा पद्धतीने फायनली 4 एक्झाम्पल झालेले आहे आपले. आणि स्टुडंट फायनली आपण आलेलो आहोत आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. पण हा प्रश्न जरा मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, 1 2 3 4 क्वेश्चन एकाच प्रश्नामध्ये विचारले. 4 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. दॅट इज सो इम्पॉर्टंट. म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. चला फटाफट समजून घेऊया काय आहे हा प्रश्न. काय, इन ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ कुठे आहे तुमचा, हा आहे तुमचा PQ. हा परपेंडिक्युलर कोणाला आहे, या BC ला 90 डिग्रीचा अँगल करतो. येस, समजलं. पुढे AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD पण काय आहे, AD आपण दुसऱ्या पेनने दाखवूया. AD पण परपेंडिक्युलर आहे कोणाला, AD पण परपेंडिक्युलर आहे BC लाच परपेंडिक्युलर. म्हणजे हा परपेंडिक्युलर BC ला, हा पण परपेंडिक्युलर BC ला. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ दोघांचाही बेस काय आहे इथे सेम आहे. मग बेस जर तुमचा सेम असेल तर काय होत असतं, त्याच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतं. पण आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ट्रायंगल्स दिलेले आहे आणि त्या ट्रायंगलचं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा पहिलं काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. एरिया ऑफ ट्रायंगल आणि प्रत्येकाला एक मार्क आहे, त्याच्यामुळे आपल्याला विथ रिझन एक्सप्लेन करायचं आहे. अँड रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल PBC. याचं काय आन्सर येणार आहे ते तुम्हाला काढायचं. मग इथे बेस सेम आहे का हाईट सेम आहे सगळं आपण बघून घेऊया. आता हे मी परत रफ करून टाकते आणि परत तुम्हाला एक ट्रायंगल समजावून सांगत असताना सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता पहिला ट्रायंगल कुठला दिलाय त्यांनी, PQB कुठे आहे रे बघा, हा P, हा Q आणि हा B. PQB कुठला, हा ट्रायंगल. लक्षात ते ब्ल्यू कलरने दाखवलाय, हा ट्रायंगल धरलेला आहे आपण इथे PQB. पुढे दुसरा ट्रायंगल कुठला आहे, दुसरा ट्रायंगल आपण दुसऱ्या पेनने दाखवू. PBC कुठे गेला, PBC. ओके, हा पूर्ण बर का, PBC. ओके, दोन्ही ट्रायंगल तुमच्या लक्षात येते, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल. मग तुमच्या याच्या दोघांमध्ये काय दिसतंय, याचा जो बेस आहे त्याचा बेस हा आहे, याची हाईट ही आहे, याची हाईट ही आहे, याचा PBCचा बेस हा आहे, हाईट मात्र सेम आहे. ज्यावेळेस बघा पहिला जो ट्रायंगल आहे लक्षात येतं तुमच्या सगळ्यांच्या, पहिला जो ट्रायंगल आहे कुठला, PQB. याचा बेस काय आहे तुमचा, BQ. याचा बेस काय आहे, BQ. आणि याची हाईट काय आहे तुमची, PQ. याची हाईट काय आहे, PQ. त्याच्यानंतर PBC. याचा बेस कोणता आहे, हा सगळा मोठा एवढा काय आहे, BC काय आहे त्याचा बेस आहे आणि याची हाईट किती आहे, PQ. मग काय येईल, हा PQ कॅन्सल. म्हणजे हा एरिया काय येईल त्यांच्या, ज्यावेळेस बेस सेम असतो त्यावेळेस हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येत असतो. ठीक आहे, मग तुमचा आन्सर इथे मिळालेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू BQ. कुठे गेला, BQ. सॉरी PQ. BQ नको पाहिजे होतं, PQ आहे तिथे, कारण तिथं P आहे. ओके, सॉरी. इथे काय आहे, PQ. याची हाईट कारण काय, PQ
नाही सॉरी हाईट तर PQ सेम होती, हे याचा बेस काय आहे BQ, बरोबर, BQ अपॉन BC. हे झालं आपलं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. एवढं याच्यावर मिळालं. तुम्हाला 2 मार्क्स मिळतील का 1 मार्क मिळेल का नाही, याला रिझन पण लिहावं लागणार आहे. काय रिझन आहे माहिती तुम्हाला, चला रिझन फटाफट लिहूया. काय आहे रिझन, चला, एरियाज ऑफ अ ट्रायंगल विथ इक्वल हाईट is proportional to their corresponding bases. Okay, yes, हो गया हमारा फर्स्ट क्वेश्चन. 1 मार्क आपल्याला अशा पद्धतीने इथे मिळालेला आहे. ठीक आहे, काय केलं, हे दोन्ही ट्रायंगल लिहून घेतलं, त्यांची बेस हाईट बघितलं, त्याच्यामध्ये त्यांची हाईट सेम आलेली आहे. त्याच्यामुळे हाईट सेम आली तर ते बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतं. एरिया ऑफ ट्रायंगल विथ द सेम हाईट आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ठीक आहे, फर्स्ट आपल्याला इथे झालेलं आहे कंप्लीट. आता आपण घेणार आहोत सेकंड क्वेश्चन. काय आहे, काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दुसरा काय दिला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADC. बघा आता हे ट्रायंगल व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे रफ करते म्हणजे तुम्हाला हे ट्रायंगल इथून लगेच छानपैकी समजणार आहे. ओके, ABC कुठे, ABC हा तुमचा ABC. ओके, BC त्याचा बेस, AD त्याची हाईट. ओके, क्लिअर, BC त्याचा बेस, AD त्याची हाईट. पुढे ADC दुसऱ्याने दाखवू. ADC बघा, ADC म्हणजे हा छोटावाला ट्रायंगल, ADC. याच्यामध्ये DC त्याचा बेस, AD त्याची हाईट काय आली, सेम, म्हणजे तो बेसच्या प्रपोर्शन मध्ये आहे. ठीक आहे, चला आपण याचा बेस लिहूया, याची हाईट लिहूया. दोघांचा बेस आणि हाईट लिहिणार आहोत आपण इथे. ओके, चला, ABCचा बेस काय आहे, ABCचा बेस आहे BC. याची हाईट काय आहे, AD लिहिलं. ओके, याचा बेस काय आहे, ADCचा DC आणि याची हाईट काय आहे, AD. हाईट काय आली दोघांची, सेम म्हणजे काय आहे, बेसच्या प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं, आन्सर आलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू BC अपॉन DC काय आहे, बेसच्या प्रपोर्शन मध्ये आहे, कारण दोघांची हाईट काय आहे, सेम आहे. पण आता ही आपल्याला काय लिहावं लागेल, सेंटेन्स मध्ये लिहावं लागेल. कसं लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल सेम, एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ सेम काय आहे इथे, आता सेम हाईटच आहे ना, सेम हाईटच आहे, दोघांची पण हाईट सेम आहे. सेम हाईट आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस, हेच येणार आहे. आपण हे थर्ड वालं हे घेतलं आणि हे घेतलं बरं का, थर्ड घेतलेलं, हे सेकंड नाही, सेकंड राहून गेलं, मी डायरेक्ट असं घेतलं. ठीक आहे, सेम आलेलं आहे. लिहून टाका एरिया, फटाफट लिहा माझ्यासोबत, हेच कॉपी करायचंय. फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल घेतलं होतं मी, फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल घेतलं. या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पण हाईट काय आली तुमची, सेम आली. या थर्ड एक्झाम्पल मध्ये पण काय आलं, हाईट सेम आली. म्हणून याच्यामध्ये काय आलं, त्यांचा जो एरियाचा जो रेशो आहे काय आलं, तो त्यांच्या बेसच्या काय आलं, प्रपोर्शन मध्ये आला, बेसच्या प्रपोर्शन मध्ये आला. दुसऱ्या केसमध्ये तेच झालं, इकडे पण काय आहे, हाईट सेम आहे, म्हणून त्यांचा काय आला, रेशो आला, इट इज प्रपोर्शनल टू द देअर रेशो ऑफ दी बेसिस. अशा पद्धतीने आलेला आहे. सो फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन छान मस्त 1 मार्कचा होता, 1 मार्कचा, 2 मार्क्सचा तुमचा इथे झालेला आहे. आता आपण सेकंड आणि फोर्थ क्वेश्चन बघूया. ओके, छानपैकी लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. ये और ये हो गया. अभी हम जा रहे हैं सेकंड क्वेश्चन. ओके, चलो सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय दिला आहे तुम्हाला, एरिया कुठला, एरिया ऑफ ट्रायंगल PBC. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. 2 ट्रायंगल दिलेले आहेत. ठीक है, मी दाखवते आता तुम्हाला. PBC बघा, PBC कहाँ है PBC हमारा, PBC हा आपला PB आणि हा C, हा एक ट्रायंगल इथे झाला आहे. दुसरा ट्रायंगल कुठला आहे, ABC बघा, ABC, ये बड़ा वाला ट्रायंगल, ये मोठा वाला,
हा मोठावाला ट्रायंगल. मग आता साधी गोष्ट आहे, हा PBC आहे, याचा बेस काय आहे, हाच आहे. या ABCचा बेस पण काय आहे, हाच आहे. दोघांचा बेस सेम म्हणजे हाईटच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. चला, पहिल्याचा बेस काय आहे, पहिला कुठला आहे, PBC पूर्ण. याचा बेस काय आहे, पूर्ण हाच आहे, काय, BC. त्याची हाईट कुठली आहे, ही त्याची हाईट आहे, म्हणजे PQ काय आहे, त्याची हाईट आहे. त्याच्यानंतर ABC म्हणजे हा ABC, याचा काय आहे बेस, याचा पण बेस BC आहे. याची हाईट काय आहे, याची हाईट मात्र काय आहे, ही आहे AD. सो सेम बेस कॅन्सल. ज्यावेळेस तुमचे बेस सारखे असेल तर त्या हाईटच्या प्रपोर्शनमध्ये काय येत असतं, तुमचं आन्सर येत असतं. आन्सर आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने, एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मस्त, किती छान सोपे एक्झाम्पल. आता कन्सेप्ट क्लिअर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फटाफट लिहायला 100% येणार आहे. तुम्हाला जमेल का बरं, जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टीचर आम्हाला आता 100% येणार आहे. पण आपल्याला हे सेंटेन्स पण लिहावं लागणार आहे. ते नेहमीचं सेंटेन्स, ते सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही. दॅट इज एरिया द एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ अ सेम बेस is proportional to their heights. तर स्टुडंट, हे लिहिणं का गरजेचं आहे, कारण तुम्हाला हे 1 मार्कला आहे. मग एका मार्काला तुम्हाला हे लिहावं लागणार आहे, 1 मार्कला त्याचं एक्सप्लेनेशन, व्हाय, व्हॉट इज द रिझन, हे लिहावं लागणार आहे. आणि आता आपल्याला राहिला आहे शेवटचा क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत, आपलं 1.1 हे संपणार इथे. ओके, काय आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC हा एरिया आहे. पुढे एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे. ओके, चला फटाफट आपण समजून घेऊया. हे मी परत रफ करते आणि तुम्हाला मी जे हायलाइट करताना तुम्ही लक्ष द्या. पहिला ट्रायंगल कोणता दिलाय, ADC. कुठे आपला ADC, हा झाला तुमचा AD आणि हा झाला तुमचा C. हा ADC पहिला ट्रायंगल इथे दिलेला आहे. मग पहिला ट्रायंगल दिला तर आपण त्याची हाईट अँड बेस लगेच करू शकतो. DC त्याची बेस आहे, AD त्याची हाईट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा सेकंड ट्रायंगल दिलेला आहे. सेकंड ट्रायंगल काय, PQC बघा बरं, PQC हा PQ आणि हा C म्हणजे हा ट्रायंगल. आता दोन्ही ट्रायंगल जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याचा हा QC हा बेस आहे, PQ ही हाईट आहे. लक्षात येते तुमच्या, याचा हा बेस आणि PQ ही हाईट. ह्या ट्रायंगल, ह्या ब्ल्यू वाल्या ट्रायंगलचा DC बेस आणि AD ही हाईट आहे. म्हणजे दोघांचाही, ह्या केसमध्ये दोघांचाही हाईटही वेगळी आहे आणि तुमचं बेसही वेगळा आहे. मग चला लिहून घेऊया. याचा बेस ADC बघा, हा ब्ल्यू वाला ट्रायंगल, याचा बेस काय आहे, DC लिहून घेतला. याची हाईट काय आहे, AD, ती पण लिहून घेतली. त्याच्यानंतर हा रेड वाला ट्रायंगल, याचा बेस काय आहे, QC, याची हाईट काय आहे, PQ. झालं, आन्सर आपल्याला मिळालेला आहे. ज्या केसमध्ये आठवते तुम्हाला, मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. आठवते तुम्हाला, ज्यावेळेस बेस आणि हाईट काय असतं, वेगवेगळं असेल तर त्यांचा जो गुणाकार आहे तुमचा बेस आणि हाईटचा, पहिल्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईटचा गुणाकार आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या गुणाकारा एवढा असतो, हे आपण कळलेलं आहे. मग तुम्ही पाहता इथे हे पण लिहू शकतात. A1 हे काय आहे, रिझन आहे, त्याला A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2 हे रिझन लिहा. आणि हे मात्र शब्दात तर लिहावंच लागणार आहे. शब्दात माहिती ना तुम्हाला, पाठ करण्याची आता बिलकुल आवश्यकता नाही. कसं लिहिणार तुम्ही, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड हाईट. चला फटाफट लिहून घेऊया. हो फायनली आपलं हे आन्सर्स इथे झालेले आहे. 4च्या 4 क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगितले आणि प्रॅक्टिस सेट 1.1 पण तुमचा मस्तपैकी मी सोडून दिलेला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे लिहिता येणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याचे 5ही क्वेश्चन आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह भेटूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय, तुमच्या शाळेचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायला विसरू नका. तुमचं नावही मेन्शन करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.